उत्कृष्ट परफॉर्मन्स तिने या ठिकाणी सादर केलाय आणि आमच्या या इव्हेंटला 4 चांद तू लावण्याचं काम केलेलं आहेस गौतमी. धन्यवाद. गौतमीजी आपण पुन्हा या, पुन्हा या. हो 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 जोरदार टाळ्या झाला पाहिजे सर्वांच्या सचकातील गौतमी पाटील परत एकदा त्याच उत्सवामध्ये त्याच जोश मध्ये. तांडलचं मंडळ कुठे? चला परत दुसरं एक चक्रीवाला पण आहे, स्वराज्य चक्री. 8 थर लावणारे कोण आहेत? 8 थर. माऊली कार्यकर्ते मागे. कार्यकर्ते उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतोय आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येक दहीहंडीची काळजी यावेळी आपला विमा योजना असतील आणि ह्याच दहीहंडीमुळे पहिल्यांदा आनंद होतोय की आपण 8वं वर्ष आहे. ह्याच दहीहंडीने मला नावारूपाला आणलं. मला एक आमदार म्हणून तुमच्या समोर आज मला खूप अभिमान वाटतो. तुमच्या गोविंदामुळे मला मान सन्मान भेटला आणि जास्तीत जास्त अजून गोविंदा पथकासाठी आपल्याला काय करता येईल आणि गोविंदासाठी काय करता एवढे माझे प्रयत्न असतील. आणि एवढीच विनंती करतो, थर लागत राहतील. आजच आपला महाराष्ट्रामध्ये एक 10 थर लागलेत. मला खूप आनंद होत आहे. खरं तेवढीच मला काळजी पण आहे की आपण अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थित आपण नियोजनबद्ध आणि काळजीपूर्वक दहीहंडी उत्सव साजरा करायचा आहे. आपल्या एवढीच विनंती करतो आणि पुन्हा सर्व गोविंद पथकांचं इथं आलेल्या सर्वच गोविंद पथकाचं मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बली की जय, बली की जय. विश्वेश्वर होऊन जाऊन दे साहेबांसमोर. तर ही दृश्य आपण पाहतोय. आज मुंबईसह ठाण्यामध्ये मोठ्या उत्साहानं दहीहंडी साजरी केली जाते. यातच काही वेळापूर्वीच आमदार प्रकाश सुर्वे यांच्या आयोजित दहीहंडीमध्ये यावेळी गौतमी पाटील हिनं आपला नृत्याविष्कार सादर केला आणि यावेळी आता गोविंदांमध्ये आणखीनच उत्साह सध्या भरलेला दिसून येतोय. महिला गोविंदां पथकांसाठी देखील मोठी योजना यावेळी आणण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ही दृश्य आपण पाहतोय बोरिवली या ठिकाणी, ज्या ठिकाणी आता मागाठाणे इथं गोविंदांकडून हे थर लावले जात आहेत. सर्वांनी मागे या. फक्त पुढे सन्माननीय आमदार साहेब थांबतील, बाकीच्या सर्वांनी मागे या. बाजीराव, सागर पिसाळ, समोर 2 मिनिटं मागे या. सागर, आता मी अनाउन्स केलं दादा. दहीहंडी उत्सव साजरा करत 2-3 बाकी असतील. 2-3 बाकी असतील. मागे थोडंसं बसून घ्या. 2-3 बाकी असतील. आपल्या सर्वांना बसून घ्या. थोडंसं विनंती तुम्ही करतो. कोकण नगर मधनं आहे. आता अनाउन्स केलं ना, काय करू मग? अच्छा, जो आता विश्वविक्रम झालेला आहे तो कोकण नगरचा राजा जोगेश्वरी यांनी 10 थर लावून वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. त्याबद्दल त्या गोविंदा पथकाचं हार्दिक अभिनंदन. सागर, समर जरा बाईट होऊ दे. सगळे बाकी 10 नंबर झाल्यावर आता सगळे मागे. आणि कृपया करून त्याच्यानंतर सर्वांनी बसून घ्या जेणेकरून तुम्हालाही त्याचा आनंद घेता येईल. सर्वांनी बसून. मी विनंती करतो समस्त पदाधिकाऱ्यांना की कृपया आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं स्टेजवरती. मीडिया सोडून चला दादा साईडला थांबून घ्या ना. मी बोलतो. मीडिया इंटरव्ह्यू घेणार आहे तर तुम्ही काय बोलणार? बाईट झाल्यावर भेटा ना प्लीज. बाईट होऊ दे ना दादा. चला विनंती आहे सर्वांनी कृपया बसून घ्या. स्टेजच्या समोर कोणी येऊ नका. अजून तर शिवाजी पाटील यांचं आयोजित स्वामी प्रतिष्ठान ठाणे या ठिकाणी थर लावले जात आहेत. यावेळी 9 थरांचा विश्वविक्रम, 10 थरांचा विश्वविक्रम आपण करू शकू का या आशेनच या गोविंदा पथकांकडून गेली 2 महिने सातत्यानं सराव केला जात होता. सराव शिबिरं भरली जात होती आणि आता अखेर तो दिवस आलाय ज्या दिवशी या सगळ्या गोविंदांची मेहनत अखेर फळाला येते. त्यामुळे गोविंदा जयघोषानं हे सगळे गोविंदा यावेळी थर रस्त्यांना पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आयोजन देखील करण्यात आले. आपण हा छोटा बालगोपाल पाहतोय जो आता अगदी शेवटच्या थरावर देखील चढलाय. त्याच्याकडून सलामी देण्यात आली आहे. तर शिवाजी पाटील यांच्या आयोजित स्वामी प्रतिष्ठान या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय. तो हार्नेस वाला पूरा भारी डांस करता है वैसा. क्या बात? अरे ये सब हटा रे. सावन की घड़ा चल अपना चला जल्दे. मी निघालो
तर घाटकोपर मधली आपण ही दृश्य पाहतोय. भाजप आमदार राम कदम आयोजित दहीहंडीमध्ये यावेळी 2 गोविंदा पथकांकडून सोबतच दहीहंडीला ही सलामी दिली जाते. तर अगदी छोटासा हा बालगोपाल शेवटच्या थरावरती चढलेला आहे. त्यामुळे या गोविंदांच्या सुरक्षेची देखील तितकीच काळजी घेतली गेल्याचं देखील यावेळी आयोजकांकडून आपल्याला पाहायला मिळतंय. सोबतच या सगळ्या आयोजनाच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलाय. या छोट्याशा गोविंदाच्या चेहऱ्यावरती आज तो आनंद, तो उत्साह पाहायला मिळतोय. खरं तर ही छोटी छोटीशी मुलं आज या एवढ्या गर्दीमध्ये, पावसामध्ये कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता त्यांच्याकडून गोविंदाला, त्या दहीहंडीला सलामी करण्यात येते. तर महाराष्ट्राचा हा खरं तर महत्वाचा सण म्हणावा लागेल, ज्या दिवशी संपूर्ण मुंबई, ठाणे हे गोविंदाच्या जयघोषानं दुमदुमून जातं. पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीनं ही दहीहंडी स्पर्धा आयोजित केली जाते, ज्यावेळी विविध गोविंद पथक या ठिकाणी येतात आणि त्यांच्याकडून उंचच्या उंच मनोरे रचत, थर रचत यावेळी त्या दहीहंडीला सलामी दिली जाते. काल कृष्ण जन्माष्टमी देशभरात साजरी केली गेली आणि त्यानंतर आज सकाळपासूनच या गोविंदा पथकांचा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. जोरदार डीजे. आणि आता शिवमाऊली आलेले आहे. शिवमाऊली, चला शिवमाऊली तयारी करायची आहे. पुढे अगोदर 8 झाल्यानंतर 7 वाले. ज्योत्स्ना सकपाळ या ठिकाणी उपस्थित आहे. ज्योत्स्ना सकपाळ ज्योत्स्ना पहिल्यांदा महाराष्ट्र मुंबईमध्ये आपल्याला भेटण्यासाठी आलेली आहे. नटीनं मारली मिठी फेम ज्योत्स्ना सकपाळ. ज्योत्स्ना नर्वस नाहीयेस ना? जोरदार परफॉर्मन्स तुला द्यायचा या ठिकाणी आणि गाजवून टाकायचं आहे आणि दाखवून द्यायचं आहे की ज्योत्स्ना सकपाळ कशा पद्धतीने परफॉर्म करू शकते. ज्योत्स्ना, तुला विनंती करेन, आपण 2 शब्द आमच्या गोविंदांसोबत तुला हितगुज करायचे. कसे आहेत सर्वजण? जेवण केलंय ना? आवाज नाही येते. माय उपाशी आहे. आपले तरुण उद्योजक निखिलभाई भरवाड यांच्या हस्ते आणि ज्योत्स्ना तुमच्या हस्ते आपण वक्रतुंड गोविंदा पथक ज्यांनी 7 थर लावलेले आहेत त्यांना आपण पारितोषिक या ठिकाणी द्यायचंय. चला वक्रतुंड पुढे यायचंय पटकन. कुठे आहे वक्रतुंड? वक्रतुंड कुठे आहे? अरे वक्रतुंड कुठे आहे? आपल्या महिला गोविंदा महिला लावणार का विषय? महिलांचा सन्मान करा, असं घाणेरडा डान्स नका करू रे. महिलांचा सन्मान करा. त्यांच्या सन्मानार्थ आज या घाटकोपर मध्ये आमचे नाचणार 3 थर रचलेले आहेत आणि हा 4था थर आणि 4 थरांची सलामी ही महिला गोविंदा पथकाने या ठिकाणी दिलेली आहे. जय जिजाऊ गोविंदा पथक. आपण जय जिजाऊ गोविंदा पथकातील महिलांना मी विनंती करतो की ज्योत्स्ना सकपाळ तुम्हाला या ठिकाणी प्राइज देणार आहे. मंडळातील 2 आपल्या या भारत मातेची सेवा करत असताना सीमेवरती जे जवान आहेत, मग कारगिल असो किंवा ऑपरेशन सिंदूर असो, त्या जवानांचा ह्या दहीहंडीवरती
या दहीहंडीच्या मंचावरती या ठिकाणी सन्मान होणार आहे. तर ही दृश्य आपण पाहतोय घाटकोपर मधली, ज्या ठिकाणी भाजप आमदार राम कदम आयोजित ही दहीहंडी आणि ज्या ठिकाणी आता गोविंदा पथकांकडून थर रचत यावेळी या दहीहंडीला सलामी देण्यात आलेली आहे. काही नागरिक या ठिकाणी भर पावसामध्ये छत्री घेऊन या दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी दाखल झालेले आहे. छोटेसे गोविंदा असतील, त्याचबरोबर महिला पथक असतील, या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्याकडून या दहीहंडीला सलामी दिली जाते. आज सकाळपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस बरसलाय. याचा फटका कुठेतरी या दहीहंडी उत्सवाला बसतो की काय अशी शंका होती. मात्र आता या सगळ्याची तमा न बाळगता वाहतूक काहीशी विस्कळीत झाली होती. मात्र ह्या सगळ्याचा कुठलाही अडथळा न येता ही सगळी गोविंदा पथकं आपल्या आपल्या स्पर्धेच्या ठिकाणी आलेत आणि त्यांच्याकडून या दहीहंडीला सलामी दिली जाते. तर नागरिक देखील हा उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येनं या दहीहंडीच्या आयोजनाच्या ठिकाणी दाखल होत आहेत. आपण ही घाटकोपर मधून खरं तर दृश्य पाहतोय. भाजप आमदार राम कदम आयोजित या भारतातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या दहीहंडी उत्सवामध्ये ज्या ठिकाणी आता गोविंदांकडून थर रचत, उंचच्या उंच मनोरे रचत दहीहंडीला सलामी दिली जाते. तर यंदा 9 आणि 10 थरांचा दहीहंडी रचत, मनोरे रचत विश्वविक्रम होणार का याकडे खरं तर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. तर आज गोविंदांसाठी अनेक बक्षिसं देखील जाहीर करण्यात आलेली आहे. तर ही 4 दृश्य आपण पाहतोय घाटकोपर मधून, त्याचबरोबर ठाण्यामधून. तर राम कदम आयोजित ही दहीहंडी पहिल्या दृश्यामध्ये आपण पाहतोय. तर दृश्यामध्ये प्रकाश सुर्वे आयोजित या मागाठाणे दहीहंडी महोत्सवाची दृश्य आपण पाहतोय, ज्या ठिकाणी आता नृत्याविष्कार हा सादर केला जाईल. तिसरीकडे रवींद्र फाटक आयोजित संकल्प दहीहंडी, ज्या दहीहंडीचा यंदाचं हे 20वं वर्ष आहे, त्यामुळे हे आणखीनच विशेष असं वर्ष आहे, ज्यावेळी मोठ्या संख्येनं यावेळी गोविंदा या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी महोत्सवामध्ये येत आहेत. तर चौथी दृश्य आहे स्वामी प्रतिष्ठान या ठिकाणी, ज्या ठिकाणी शिवाजी पाटील आयोजित ठाण्यामधलं हे